सायमय सकाळ मित्रांनो, आपण आता आलो आहे कसारा घाटाच्या पायथ्याशी. तर इकडे नाश्ता चालू आहे, तर बघू आपण आता. इकडे पुढे नाश्ता चालू आहे, इकडे बघू आपण. गरम पाणी आहे, मस्त गरम पाणी आहे. नाश्ता चालू आहे आमचा आता. इकडे बघ, इथे बघ. हा, साईराम मित्रांनो, आपण आता कसारा घाट चढायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आता पुढचा प्रवास. ओम साईराम. ओम साईराम. या बाजूला दिली रे, या बाजूला यायला हवी. जाऊन देत ना, दिसली ना एवढी पाहिजे. साईराम मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे खानादेवी मंदिराच्या इथे. तुम्हाला दाखवतो आम्ही मंदिराचं पूर्ण दर्शन. कसारा घाटान वल्लाचे वाटण मिरवतात साई तुझी पालखी. घाटन देवी तुझे दाराशी नाचताना आई तुझी पोरा सारी. हे कसारा घाटान वल्लाचे वाटण मिरवतात साई तुझी पालखी. घाटन देवी तुझे दाराशी नाचताना आई तुझी पोरा सारी. हे मोहन गवली साईराम. साईराम. डाळ भात पुरी भाजी नळ्या लोणचं. साईराम. साईराम. आला घेतो. साईराम. फोटो काढताय. साईराम. साईराम. साईराम बाबा. साईराम. 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 ये इसको नंबर दे तेरा. माझ्यावर आहे, माझ्यावर काय नाही. साईराम. 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 साईराम मित्रांनो, आपण आता कसारा घाट सोडलेला आहे. आपण चाललेलो आहे गुटी गावामध्ये. तिथे आपली चहा पाण्याची सोय होईल. ओम साईराम.
लेके चलो पालकी शिरडी के नाथ की, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की, के नाथ की ठेवा जय. ओम साईराम. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साई अमर मित्र मंडळ पदयात्री संघ जोगेश्वरी भवानी चौक बांद्रेगवाडीतनं आम्ही निघालो आहेत श्री क्षेत्र शिर्डी येथे जाण्यासाठी. आजचा आमचा हा 4था दिवस. आम्ही आता घाटनदेवीला होतो. घाटनदेवीतनं आता गोटीगाव या इथे एका विश्रांतीसाठी आलो आहे, चहा नाश्त्याच्या हॉलसाठी, इंद्रप्रस्थ लॉन्स या इथे. तर मला फार म्हणजे आनंद होतो की या पालखीमध्ये यायला दरवर्षी. हे माझं पण 24वं वर्ष आहे आणि आपलं या भाऊंचं पण 24वं वर्ष आहे. एकत्र आम्ही चालू केली होती आणि परत फार मजा येते या साई अमर मित्र मंडळ पदयात्रा चालताना. आता माझ्याबरोबर भाऊ बसलेत. या आमचे प्रमुख कार्य आहे श्री अमरनाथ मालवणकर आणि त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया आता थोड्या वेळात. ते पण आपल्याला काही त्यांचे अनुभव सांगतील. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. बोला पुढे. साईंची पदयात्रा ही आमच्यासाठी साई आनंदमय उत्सव असतो. ह्या दिवसाची वाट आम्ही जेव्हा पदयात्रेने शिर्डीला पोचतो त्यानंतर आमचा भंडारा होतो. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही पदयात्रेची वाट बघत असतो की आम्ही आमच्या गुरूंना कधी भेटायला जाणार. सगळेजण वाहनाने तर जातातच, पण हा 24 वर्षाचा प्रवास आहे आणि त्याची ओढ आम्हाला कायम असते. आणि आम्ही प्रत्येक पदयात्री बघत असतो. चालत असताना म्हणजे पहिल्या दिवसापासून घरदार सर्व म्हणजे कामधंदा असेल सर्व विसरून, सर्व टेन्शन तिथून जोगेश्वरीवरनं ठेवून सर्व पदयात्रा करत असतात. आणि जसा जसा एक एक हॉल्ट आम्ही पार करतो. आज 4था दिवस आहे. तर साईबाबांना भेटायची इच्छा अजून तीव्र होत जाते. कधी एकदा त्या समाधीवरती बाबांच्या आमच्या गुरुच्या समाधीवरती जाऊन नतमस्तक होतो. ही इच्छा आमच्या सर्व साईबाबांच्या साई भक्तांच्या मनात असते. आणि हे सर्व करत असताना येणाऱ्या रौप्य महोत्सवी वर्षाकडे आम्ही वाटचाल करतोय. आणि त्या रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना जे जे या मंडळाचे देणगीदार आहेत, हितचिंतक आहेत, पदयात्री आहेत, जे आनंदाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे याच्यात सहभाग घेत असतात. साईचरणी प्रार्थना करीन की त्यांच्या घरात दारामध्ये त्यांच्या मुलाबाळांमध्ये वृद्धिगत हो, त्यांना कामधंदा मिळो, त्यांचा धंदा, त्यांचा व्यवसाय, त्यांच्या कामामध्ये त्यांची प्रगती हो. आणि असाच आमचा हा निरंतर प्रवास कायमच्या सुखाचा हो, एवढं साईचरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साई अमर मित्र मंडळ या पालखीतून आम्ही 2008 सालापासून पालखीला येतो आणि इतका छान आम्हाला अनुभव मिळतो. बाबांची काय प्रचिती आहे ती आम्हाला पालखीत आधीपासूनच माहिती आहे, पण पालखीत आल्यावर क्षणाक्षणाला जाणवून येते. आणि साई अमर मित्र मंडळामुळे आज आम्ही लेडीज पालखीला येऊ शकतो. त्याचं आम्हाला फार अमरभाऊंचं स्पेशली यांच्यामुळे आज आम्ही सर्व लेडीज येतो आणि आमची इतकी सुखरूपपणे घरी जाण्यापर्यंत आमची सगळी सोय असते. आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. आणि पालखीचं सांगायचं म्हणजे म्हणण्यात येईल असं की इतकं छान अनुभव. सकाळी 5 वाजल्यापासून चालणं, मध्ये थांबणं, इतकं रम्यमय असं असतं ना की हे 8 दिवस आम्ही वर्षभर वाट बघत असतो या दिवसांची. आणि ह्या दिवसांसाठी तर आम्ही पूर्ण ग्रुप एक आमची फॅमिली असते. त्या साई अमर मित्र मंडळाचे आम्ही खूप खूप धन्यवाद. ओम साई. ओम. देखिए हमारा बाबा का प्रसाद और अमूल के ये पी के ही आदमी फास्ट भाग जाता है. साईराम मित्रांनो, आपण आता गोटीगाव सोडलेला आहे
आता आपण देवगावला चाललेलो आहे, तर चला बघू आपण पुढे. साईराम करेगी मौज, करेगी मौज. ओम साईराम. ओम साईराम.